पूजनीय रामस्वामी श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापुरम, पूजनीय श्री कालिका महाराज नाशिक, पूजनीय श्री मामा दिघे खामगाव, पूजनीय तात्या बापट महाड, पूजनीय दादा आवदे अकोला, त्यांच्या समवेत पूजनीय सद्गुरुदास महाराज नागपूर, हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. मी मंचावरती या सर्व महंतांचं मनापासून स्वागत करतो. लाखणीला सद्गुरु कृपे आमच्या आराधनेकरता उपासनेकरता इथं विराजमान झालं. ज्यांच्या हस्ते या प्राणप्रतिष्ठा झाल्या त्या सर्वांचं पूजन या ठिकाणी आम्ही करण्याचं आयोजित केलेलं आहे. त्यासाठी या संतांच्या पूजनासाठी मी पाचारण करतोय. सर्वप्रथम पूजन होईल पूजनीय मुकुंद महाराज जाट देवळेकरांचं. या पावन सोहळ्याला श्रेष्ठ अशी संत मंडळी उपस्थित झाली. संतांचे आशीर्वाद घ्यावेत, त्यांना वंदन करावं, त्यांचं पूजन करावं हे करत होत आहे. सर्वप्रथम श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानचे पिठापुरमचे मठाधिपती श्री रामस्वामी यांचं पूजन करण्यासाठी मी इथं पाचारण करतोय. श्री सुरेशराव काशीकर यांना. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज नाशिक यांचं पूजन करण्यासाठी मी श्री सदा प्रसन्न व्यक्तिमत्व आपल्या सामर्थ्यानिशी आणि त्यांच्या आशीर्वादाने त्याचा अनुभव आपण सगळे घेतो आहोत. मी सर्वेश्वरांना विनंती करतो त्यांचं पूजन करावं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. यांचं पूजन करण्यासाठी मी श्री दामोदरपंत निसार यांना पाचारण करतो. श्री दामोदरपंत निसार यांनी पूजनीय मामा दिघे यांचं पूजन करावं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा
नागपूरचे श्री प्रकाश अगस्ती ते करतील अशी त्यांना विनंती करतो. श्री प्रकाश अगस्ती. प्रत्यक्ष विष्णुदास स्वामी महाराजांचं वास्तव्य या सगळ्यांचा एकत्रित असा अनुभव प्रत्यय आपण सर्व गुरुभक्त मंडळी घेतो आहोत. कुठलंही कार्य सिद्धीत जाण्यासाठी प्रेरणा, आशीर्वाद, मार्गदर्शन आवश्यक असतं. तो प्रेरणामयी आशीर्वाद पूजनीय सद्गुरुदास आम्हाला देतात याचा साक्षात प्रत्यय आपण घेतो. तात्या बापट यांचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज आहेत. मी त्यांचं पूजन करण्यासाठी भंडारा येथील उपासना केंद्राचे केंद्र प्रमुख प्राध्यापक श्री रंजू पैठणकर यांना विनंती करतो की त्यांनी पूजनीय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. महंतांचा विभूतींचा परिचय करण्यासाठी मी पूजनीय सद्गुरुदास महाराजांना विनंती करतो की त्यांनी या विभूतींचा परिचय सभागृहाला करून द्यावा. अनेक अधिकारी संतांचं दर्शन आपल्याला एकाच वेळी या ठिकाणी होते आहे आणि तेही ज्या वेळेला आपल्या इथे देवतांचं आगमन झालेलं आहे त्यावेळेला, तेव्हा हा भाग्य खरोखरच फार दुर्मिळ कोटीतला आहे. या ठिकाणी व्यासपीठावरती जे संत विराजमान आहेत ते आपापल्या परीने अत्यंत श्रेष्ठ असे संत आहेत. त्यापैकी परमपूज्य मुकुंद काका जाटवळेकरांचा परिचय आपल्याला त्यांच्या प्रासादिक वाणीतून 2 दिवसापासून झालेला आहे. त्यांचा परिचय आपल्याला काल डॉक्टर राम आर्वीकरांनी करून दिला. तो परिचय खरं म्हणजे कुठल्याही संतांचा परिचय हा करून देणं अतिशय कठीण असतो. कार्य जी करतात त्यांचं कार्य फक्त हे पाहण्यापुरतं असते. संतांचं जे कार्य असते ते दिसत नाही, त्यामुळे जे दिसत नाही त्याचा परिचय करून द्यायचा ही अत्यंत कठीण अशी गोष्ट असते. प्रज्ञाचक्षू मुकुंद काका जाटदेवळेकर हे लहानपणी 5-6 वर्षाचे असताना त्यांच्या डोळ्याला काही त्रास झाला आणि म्हणून त्यांच्या मातोश्री त्यांच्या डोळ्यामध्ये जे अंजन घातलं. योग फार विचित्र होता. औषध घातलं म्हणा, अंजन घातलं असं म्हणा, आणि त्यामुळे महाराजांचे डोळे हे बालपणीच गेलेले आहेत. परंतु ते अंजन आईने घातलेलं होतं, त्यामुळे महाराजांनी विचार असा केला मुकुंद काकांनी की ज्या अर्थी आपल्यावरती आपत्ती आली त्या अर्थी इष्टापत्ती आहे. परमेश्वराला प्रार्थना करण्याकरता, परमेश्वराचं पूजन करण्याकरता, परमेश्वरी शक्तीचा साक्षात्कार करण्याकरता ही अनुकूलता आहे. बस या विचाराचं संतत्व आहे. त्याच्या जागी जर माझ्यासारखा कोणी सामान्य माणूस असता, माझे जर डोळे गेले असते तर मी काय केलं असतं आपण कल्पना करा. कसा त्रागा केला असता, काय काय केलं असतं, काय काय नसतं केलं. महाराजांचं भागवत पूर्ण मुखोद्गत आहे असं म्हणायला हरकत नाही. महाराजांची तुकाराम महाराजांची अभंग गाथा पूर्ण मुखोद्गत आहे. महाराजांची ज्ञानेश्वरी पूर्ण मुखोद्गत आहे. आणि अशा प्रकारे उपनिषदापासून तो तुकाराम महाराजांच्या अभंगांपर्यंत ज्यांच्या जिभेवरती सरस्वती सतत खेळत असते ते आंधळे आहेत की त्यांना न ओळखणारे आपण लोक आंधळे आहोत हा विचार आपण करावा. आज महाराजांचं अतिशय मोठं कार्य हे प्रचाराचं, भागवत संप्रदायाचं, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ते परमेश्वराची जी असीम सेवा करतायत त्याला कुठल्याही प्रकारची तोड नाही. आणि सांगतो म्हटलं तर त्यांच्याविषयीच मला एक तास बोलावं लागेल, इतकं महनीय व्यक्तिमत्व ते आहे. त्या सांगणाऱ्यांच्या प्रवचनांमध्ये ते जे बोलतात त्याचं प्रत्यंतर आपल्याला पुष्कळता त्याच्या जीवनामध्ये दिसत नाही. आचार, उच्चार आणि विचाराची एका वाक्याचा दिसत नाही. मुकुंद काकांचं वैशिष्ट्य असं आहे की ते जे बोलतात तेच त्याचं आचरण करतात आणि जे आचरण करू शकतात तेवढा ते उच्चार करतात. आणि हा अपूर्व अशा प्रकारचा
एक आदर्श त्यांनी आपल्या समोर प्रस्थापित केलेला आहे. वाणीवरती त्यांचं प्रभुत्व आहे, कारण प्रभू त्यांच्यावरती पूर्णपणे कृपा वर्षाव करणारा झालेला आहे. आणि त्यामुळे मुकुंद काका जाटदेवळेकरांच्या परवाच्या कीर्तनामधून आणि कालच्या प्रवचनामधून आपल्याला त्यांचा जो परिचय झाला, त्या परिचयाच्या मागची पार्श्वभूमी भक्तांनी आपल्याला सांगितली की अशा प्रकारे एका संकटात बालपणी सापडले असताना देखील त्याने त्याच्यावरती मात केली. आणि परमेश्वरी कृपा कशी असू शकते, परमेश्वर आपल्याला कशा प्रकारे जीवनामध्ये कुठल्या स्तरावर नेऊ शकतो, याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे मुकुंद काका जाटदेवळेकर आहे. त्यापूर्वीचे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महासंस्थानचे ते पीठाधीश आहेत. महाराज हे समर्थ सज्जनगड जो आहे, सज्जनगड आपल्या सगळ्यांना माहिती आहे, समर्थ रामदास स्वामींचा, त्या सज्जनगडावरती अनेक वर्षपर्यंत त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. आणि परमपूज्य श्रीधर स्वामी हे जे सज्जनगडावरती होते त्यांचे ते अनुग्रहित शिष्य आहेत. आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी आपल्या गुरुसेवेला अर्पण केलेलं आहे. जवळजवळ 37 वर्षपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी अथाग प्रयास करून श्रीपाद श्री वल्लभ स्वामी ज्या ठिकाणी जन्मले ते जन्मस्थान शोधून काढलं. नुसतं शोधून काढलं नाही, त्या जागेचा जीर्णोद्धार केला. आणि आज त्या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महासंस्थान त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि त्याचे ते पीठाधीश आहे, आखणीला आलेले आहे. कोकण म्हणजे महाड, रायगड जो किल्ला शिवाजी महाराजांचा आहे त्याच्या पायथ्याशी जे महाड गाव आहे, त्या महाडवरून त्यांना फक्त कळलं की अशा प्रकारचा लागतीला एक चांगला सोहळा होतो आहे आणि दत्तात्रयाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते आहे. तेव्हा खरं म्हणजे मी त्यांना निमंत्रण दिलेलं नाही, माफ करा, मी खरं बोलतो. म्हणजे तात्यांना मी कुठलंही पत्र पाठवलं नाही, तात्यांना मी फोनही केला नाही. त्यांना मुंबई केंद्रातर्फे असं कळलं की अशा प्रकारचा उत्सव आहे. त्यांनी सरळ सामान भरलं आणि ते महाडून मुंबईला आले आणि मुंबईवरून लाखणीला पोहोचले. आणि आणखी फार मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. विशेषतः आमच्या रामस्वामींना त्याचा मोठा आनंद वाटेल की समर्थांची जी शिवथर घळ आहे, ही शिवथर घळ ही काळाच्या काळामध्ये आपण म्हणू कालमानाप्रमाणे ही लुप्त झाली होती, हरवली होती. त्याचा शोध घेतल्यानंतर त्या ठिकाणी शिवथर गळीचा जीर्णोद्धार करण्यामध्ये अग्रेसर जे होते ते आमचे तात्या महाराज बापट होते. हा शिवथर गळीचं वैभव जे आपल्याला दिसतं त्याचा पायाभरणी तात्या महाराजांनी केलेली आहे. हा त्यांचा खरा परिचय आहे. त्यांच्या बाजूला आमचे खामगावचे परमपूज्य संत मामा दिढे बसलेले आहेत. मामा दिढे हे गोंदवलेकर महाराजांचे अनन्य अशा प्रकारचे भक्त आहेत. मुकुंद काकांनी सांगितलं होतं कीर्तनामध्ये, तेव्हा अशा प्रकारची अनन्यता भक्तीची त्याचा आदर्श म्हणजे आमचे परमपूज्य मामा दिढे आहे. आणि त्यामुळे मामांचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की मामांकडे जेव्हा कोणी जातो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये काय ते चटकन ओळखून त्याला उपाय सांगून देतात. आणि त्यामुळे जेव्हा आम्ही त्याला म्हणतो की मामा आपल्याला अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा करायची आहे, तेव्हा आमच्या मनातला भाव ओळखून त्यांची प्रकृती ठीक नसताना 2 वर्षापूर्वी त्यांची ही बायपास सर्जरी झालेली आहे आणि मागच्या वेळेस त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्या कुटुंबाने सांगितलं की कुठे जाऊ नका प्रवासाला, पण तरी ते स्वतः आले आणि आपल्या कुटुंबाला घेऊन आले. समर्थ भक्त आहेत, गोंदवलेकर महाराजांचे भक्त आहेत आणि फार मोठं कार्य त्यांनी रामनामाचं महात्म्य सांगणार आणि गावोगाव नामाचं महात्म्य सांगून अनेक नामधारक त्यांनी तयार केलेले आहेत. त्यांच्यासोबत 12 मंडळी अकोल्याहून या ठिकाणी आलेली आहे. त्यावरून आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारचं कार्य त्यांचं आहे. म्हणून दादासाहेब आवडे या ठिकाणी आपण परमपूजेने विश्वनाथ महाराजांची मूर्ती तळघरामध्ये दत्तात्रयाच्या बाजूला जी प्रतिष्ठित केलेली आहे, त्या माझ्या सद्गुरूंचं ओवीबद्ध चरित्र लिहिण्याचं कार्य गुरुच्या आज्ञेवरून दादासाहेब आवडेंनी केलेलं आहे. आणि त्यामुळे परमपूजेने विश्वनाथ महाराजांची माहिती आपल्या सगळ्यांना अतिशय तपशीलवार अशी त्या पोथीमुळे झालेली आहे. त्या पोथीमध्ये अनेक प्रकारच्या पारणामुळे त्या पोथीच्या अनेकांना अनेक प्रकारचे अनुभव येतात, अनेक प्रकारचे दृष्टांत होतात. पूजनीय महाराजांचं दर्शन आजही होतं असे सांगणारे देखील उपासक आपल्याला पाहायला मिळतील. हे सगळं मोठं कार्य चरित्र निर्माणाचं हे दादासाहेब आवडेंनी केलेलं आहे. आणि त्याच्या बाजूला माझ्या बाजूला बसलेले आमचे परमपूज्य कालिका महाराज. कालिका महाराज केल्याचं खरं नाव नाही, हे
दक्षिणेकडचे आहेत